पोलीस आयुक्तालयासमोर पहाटेचा भीषण अपघात. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा मृत्यूशी झुंज देतोय. हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयासमोर काल पहाटे भीषण अपघाताने दणाणून गेले. गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोर भरधाव वेगातील दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गंगापूरकडून अशोक स्तंभाकडे जाणारी युनिकॉर्न दुचाकी MH18 CJ 0918 ही वेगात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील डिवायडरवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली आणि दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. या अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसर दणाणून गेला. मल्हारखान परिसरातील नागरिक घराबाहेर धावत आले. स्थानिकांनी तात्काळ अँब्युलन्स आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका काही मिनिटात दाखल झाले. जखमी तरुणाला तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. भरधाव वेग आणि बेफिकर वाहन चालकत्व पुन्हा एकदा जीवावर बेतल्याचे या दुर्घटनेतून समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सचिन गायकवाड, टॉप न्यूज, नाशिक.